She scored 92.6% in class 10, the kind of marks many students dream of. But 17-year-old Sadhna Bhosle died, killed by the man who raised her. It wasn't an accident. It wasn't an illness. Sadhna was beaten again and again with a stick by her father, a school teacher, enraged over her mock NEET test score. A score in a practice test, not even the real exam. She was rushed to a hospital, but her injuries were too severe. Sadhna died before she could be saved. जगन्नाथ जावीर नेलकरंजी गावचा पोलीस पाटील. परवाच आमच्या गावाची एका मुलीचा मृत्यू झाला मारहाणीमध्ये. ती घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्या घटनेमुळे आमच्या संपूर्ण गावावर एक शोककळा पसरलेली आहे. अशी घटना कुठेही घडू नये अशी म्हणजे मला वैयक्तिक असं वाटतं की पालकांनी मुलावरती शिक्षणाचा किंवा अभ्यासाचा जास्तीत जास्त दबाव आणू नये. त्यांना त्यांच्या कलेनुसार बुद्धीनुसार त्या शिक्षणाचा त्यांना उपयोग करता यावा. दबाव आणू नये असं वाटतं. सर्व भोसले कुटुंब सुशिक्षित आहे, शिक्षक आहेत. आमच्या नेलकंजी शाळेवरती जवळजवळ 10-15 वर्षे झाले शिक्षक आहेत आणि या शाळेचा इतिहास आहे. 100% निकालाची परंपरा आहे आणि ती आत्ताची ही दुर्दैवी मुलगी आहे तिला निकाल 92% मार्क पण 10वीला होते आणि आमच्या शाळेत पहिला नंबर तिचा आलेला होता. हुशार मुलगी होती. असं काय नाही, चांगला स्वभाव आहे. मिळून मिसळून आता घरगुती त्यांचं वातावरण काय झालं, त्या रात्री काय घटना घडली याबद्दल काहीच माहित नाही. पोलीस पाटील म्हणून कळले, दवाखान्यातून सांगलीहूनच फोन आला की असं धोंडीराम भोसलेंची मुलगी म्हणजे मयत झालेली आहे. त्याबद्दल काय माहिती आहे का बघा. त्याबद्दलची जी काय माहिती असेल आम्हाला ते आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे. She had dreams of becoming a doctor. Now she's a statistic in a country obsessed with marks. Her mother, shattered, reported the crime. The father confessed. He's been arrested. 22/6/2025 को रात को 3:12 पे फिरियादी प्रीति भोसले रहने वाले नेलकरंजी इन्होंने थाने में आकर फिरियाद दी कि उनके पति धोंडीराम भोसले इन्होंने उनकी लड़की अल्पन उनको कॉलेज में टेस्ट में मार्क कम पड़ने की वजह से उनको मारपीट की, वो बीमार हो गई और बीमार होने की उसको सांगली में वशाकड़ हॉस्पिटल में एडमिट किया. उसी दरमियान उसकी मौत हो गई और उनके फिरियाद से आरोपी धोंडीराम भोसले इनके खिलाफ BNSS सेक्शन 1031 और जुवेनाइल जस्टिस एक्ट 75 यानी गुना दर्ज हुआ है. आरोपी को गुने में अरेस्ट किया है और आरोपी की पुलिस कस्टडी 24 तारीख है. आगे का इन्वेस्टिगेशन चालू है. What kind of pressure drives a parent to kill their child? What kind of silence allows it? Sadhna was not weak. She was 17, bright, brave. She didn't fail. We did. We failed to tell our children that marks don't measure worth, that love should never come with conditions, that no dream is worth a life. Stop the pressure. Stop the violence. Let children breathe. In Srinagar, Zafar Iqbal for Mojo Story.